बघा मैत्रिणींनो, जी ही माहिती मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला कोणच सांगणार नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण माहिती घ्या. मैत्रिणींनो, पुढचा गळा जर मोठा झाला तर काय करायचं ते बघा. आधी पहिल्यांदा आपण जी ही वरून वालतो ती पट्टी, म्हणजे बटन लावतो किंवा आय हुक करतो ती पट्टी, ही नाही, ही जी आतून वालतो ती नाही, ही पट्टी सोडून आपल्या गळ्याचं माप घ्यायचं. दोन्ही गळ्याचे माप घ्यायचं. हे पॉईंट बरोबर यायला पाहिजे. कमी जास्त झाले तर मग काय करायचं मैत्रिणींनो, जर आपला गळा कस्टमर ब्लाऊज शिवल्यावर कस्टमरची कंप्लेंट येत असेल का गळा मोठा होतो समोरचा, तर मग काय करायचं मैत्रिणींनो, इथे शोल्डरवर ही जॉईंट न देता, शोल्डर कमी इथे असं कमी न करता मैत्रिणींनो हे दिसण्यात येतं. मग काय करायचं, इथे कमी करायचं. इथे हा भाग कमी करायचा. जेवढा आपल्याला गळा पाहिजे असेल तेवढा इथे कमी करायचा आणि ही शिलाई फक्त थोडी इथपर्यंतच मारायची, म्हणजे आपलं गळा कमी केलेला तो दिसणार पण नाही आणि ब्लाऊज दिसायला पण व्यवस्थित दिसेल. मैत्रिणींनो, जर आपल्याला शिवताना असं वाटलं, ब्लाऊज शिवताना का माझा पुढचा गळा मोठा झाला आहे, तर मग हा ब्लाऊज कुठे कमी करायचा, तर इथे ही शिलाई इथे जास्त द्यायची, अशी वरती द्यायची ही शिलाई आणि मग गळा ही पायपिंग पट्टी लावून घ्यायची. कस्टमरला गळा कमी करून द्यायचा म्हणजे काय करायचं, शिवलेल्या ब्लाऊजचा हे कटोरीवर असं पकडायचं आणि बघा इथे फक्त ही हलकी, इथे जेवढा कमी पाहिजे तेवढा अंतर ठेवून, जेवढा आपल्याला गळा कमी करायचा आहे तेवढं अंतर ठेवून शिलाई मारायची. ही शिलाई फक्त अशी द्यायची. आपला गळा हा इथे कमी होतो.